महिलांसाठी 33% आरक्षण ही काळाची गरज, विरोधकांनी पाठिंबा द्यावा, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन। 2023 लाच महिला आरक्षण विधेयक मंजूर, अजूनही लागू का केलं नाही, खासदार सुप्रिया सुळे आणि राऊत यांचा सवाल। विरोधकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, महिला आरक्षण विधेयकावरील टीकेवरून फडणवीसांचा पलटवार। डोक्यानं नक्षली असलेल्यांचा बंदोबस्त करावा लागेल, पंतप्रधान मोदींचा इशारा, माओवाद शेवटचा घटका मोजत असल्याचंही वक्तव्य। ध्वजारोहणाचा मान मिळाला तसा पालकमंत्री पदाचाही मिळेल, ध्वजारोहणानंतर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होऊ नये, नितेश राणे यांची मागणी, सगळेच जण मूळचे हिंदू असल्याचा सुद्धा दावा। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मनोज जरांगेंची तब्येत खालावली, जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। मनोज जरांगे मुंबईमध्ये आंदोलन करणार नाहीत, दोन्ही समाजांना न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रश्नावली केंद्र सरकारकडून जाहीर, ओबीसीची स्वतंत्र जनगणना नाहीच, फक्त एससी आणि एसटीचा उल्लेख। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धुळे आणि धाराशिवमध्ये गोंधळ, धुळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर धाराशिवमध्ये तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, प्रताप सरनाईक यांची इच्छा, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलं। संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण, आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचंय, सरसंघचालकांचं वक्तव्य। कितीही प्रयत्न केले तरी आपलं स्वातंत्र्य हिरावू शकत नाही, आम्ही कोणाचे गुलाम होणार नाही, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आजपासून अभिजित दिपकेंची शाळा ठीक करा मोहीम हिंगोलीतून सुरुवात करणार, कुठल्याच सरकारनं शाळांसाठी प्रयत्न केले नसल्याचा दिपके यांचा आरोप। महापालिका आयुक्तांनी रस्त्यावर उतरणं हे बीएमसी प्रशासन ढासळल्याचं लक्षण, द एन्काउंटर विथ वृषाली कदम या मुलाखतीमध्ये किशोरी पेडणेकर यांचा अश्विनी भिडेंवर प्रहार। पुण्याच्या डेक्कनमध्ये एका कॅफेमध्ये पहाटे 4 वाजता राडा, लाईक कमेंट करण्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती। एफडीएचा 14 आस्थापनांना दणका, मुंबईमध्ये झेप्टो, ब्लिंकिट, इन्स्टामार्टच्या 10 केंद्राचे परवाने निलंबित। टेक्निशियनच्या चुकीमुळे रुग्णाच्या हातावर शस्त्रक्रिया, लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। गणेशोत्सव मंडळांना आता 5 वर्षांची मंडप परवानगी, ऑनलाईन नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार। मध्य रेल्वेवर आजपासून 15 डब्यांच्या लोकलमध्ये मोठी वाढ, 12 गाड्यांचं अपग्रेडेशन पूर्ण, एकूण 54 सेवा आता 15 डब्यांच्या। देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी मोदी असते तर फाळणी झाली नसती, योगी आदित्यनाथ यांचा दावा। महाराष्ट्रातील 60 पोलिसांना राष्ट्रपती पदकं, संजय जाधव, शिरीष जैन, सुभाष भुजंग, प्रवीण तेजाळे यांचा सन्मान। कोलंबियानंतर आता इंडोनेशियाला तीव्र भूकंपाचा धक्का, सुनामीचा अलर्ट जारी, रिश्टर स्केलवर 7.7 या तीव्रतेची नोंद, 20 जणांचा मृत्यू। क्रोएशियात आगीचं तांडव, ओमिश शहरामध्ये भयावह स्थिती, हजारो नागरिकांचं स्थलांतर। नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे, बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सोनिया गांधी यांनी पूर्ण वंदे मातरमला विरोध केला का असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। काँग्रेस मुख्यालयामधला हा व्हिडिओ आहे। 80वा स्वातंत्र्य दिन साजरा